तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त जयंतीच्या रात्री करा हे उपाय. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. दत्त जयंतीची रात्र म्हणजे केवळ एक तिथी नाही तर ब्रह्मांडातून उतरणारी दिव्य ऊर्जा आहे. या रात्री विश्व हलकेच शांत होते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद पृथ्वीवर वर्षावासारखा बरसतो. एक छोटा दीप लावला, एक तुळशीपान अर्पण केले आणि मनात भक्तीची ओंजळ धरली की गुरु आपल्याजवळ येतात. या रात्री एक उपाय मनापासून केला तर आयुष्यातील अडथळे, संकटे, भीती, चिंता सगळं जणू धुरासारखं निघून जातं. आत्मविश्वास वाढतो, घरात शांती येते आणि नशीबही खुलतं. ही रात्र साधी नसते, ती अनुभवांनी सिद्ध झालेली चमत्कारांची रात्र असते. दत्त जयंतीच्या रात्री केला जाणारा हा उपाय का चमत्कारिक ठरतो? कारण त्या क्षणी दत्तगुरूंची चेतना अत्यंत जागृत असते. आपल्याकडून एक तळमळलेली प्रार्थना गेली की ती थेट आशीर्वाद बनून परतते. हा उपाय कुठल्याही मोठ्या तयारीचा नाही, फक्त निर्मळ मनाची गरज आहे. जिथे बसता येईल तिथे बसा, देवळात असण्याचीही गरज नाही. मन शांत करून दत्तगुरूंचे स्मरण केले की उपायाला सुरुवात होते. या साध्या कृतीत इतकी ताकद आहे की मनातील भीती तुटते, विचार शुद्ध होतात आणि जीवन नवे वळण घेते. या उपायाची पहिली अट फक्त 3 निवांत मिनिटे. त्या 3 मिनिटात तुम्ही स्वतःशी खरा संवाद साधणार आहात. फोन बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि हलका श्वास घ्या. त्या श्वासासोबत तुमचा ताण, राग, चिंता बाहेर जात आहे असे मनात कल्पना करा. दत्तगुरू तुमच्यासमोर शांत बसले आहेत अशी भावना करा. तुम्ही त्यांना काही बोलायची गरज नाही, तुमचं मन ते आधीच वाचतात. या 3 मिनिटात अंतर्मन निर्मळ होतं. या शांत निर्मळ अवस्थेत केलेला उपाय सर्वात वेगाने फळ देतो. उपायातील पहिली क्रिया, एक छोटासा दिवा लावणे. तेल काहीही चालेल, पण मन शुद्ध हवे. दिवा लावतानाच मनात एक निश्चय करा, आजच्या रात्री माझ्या आयुष्यातील त्रास संपणार आहे. हा निश्चय हीच उपायाची गुरुकिल्ली आहे. दिव्याची ज्योत मनातील भीती वितळवायला सुरुवात करते. त्या लोण्यासारख्या उजेडात तुमचा नकारात्मक विचार वितळतो. जसजसा दिवा पेटतो तसतसे दत्तगुरूंचे संरक्षण तुमच्या भोवती विस्तारू लागते. साधी वाटणारी ही कृती असामान्य परिणाम देत असते. या उपायाचा मुख्य भाग, दत्तगुरूंचा एक सोपा मंत्र 3दा मनापासून म्हणा. ओम श्री दत्ताय नमः. एवढंच, जोरात नाही, हळू नाही, फक्त मनाला जसं भावेल तसं. हा छोटासा मंत्र मनातील अंधारात प्रकाश ओततो. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, मनात शांती पसरते. हा मंत्र दत्तगुरूंचा आशीर्वाद उघडण्याची चावी आहे. हजारो लोकांनी हा अनुभव सांगितला आहे की 3 मंत्रांमध्येच मन हलकं होतं आणि रात्री झोप अतिशय शांत लागते. मंत्रानंतर हात जोडून एक साधी प्रार्थना करा. दत्तगुरू, माझ्या आयुष्यातील एक मोठा अडथळा आज तुमच्या चरणी अर्पण करतो. अडथळ्याचं नाव मनात म्हणा. काम असो, नातं असो, भीती असो वा आर्थिक त्रास असो, काहीही. तुमचं मन जिथे अडकलेलं आहे ते त्यांना सांगा आणि मग कल्पना करा की तो अडथळा दत्तगुरूंच्या प्रकाशात विरघळतो आहे. ही कल्पना केवळ भावना नाही, ती ऊर्जा आहे. कारण जिथे तुमचं लक्ष तिथे तुमचं नशीब तयार होतं. एक तुळशीपान दत्तगुरूंच्या नावाने अर्पण करा. तुळस ही पवित्र ऊर्जा आहे, ती थेट सकारात्मक स्पंदन वाहते. तुम्ही तुळशीपान ठेवताना म्हणा, माझ्या घरात सौख्य, शांती, संरक्षण आणि आशीर्वाद नांदो. बस, काही जास्त नको. तुळस तुमच्या घरच्या दारातून नकारात्मक शक्ती बाहेर फेकते
हा उपाय इतका सोपा आहे की घरात काहीही संकट असलं तरी जडपणा हलका होतो. अनेकांना या क्षणी शांत अश्रूही येतात. ते म्हणजे गुरूंची स्पर्श भेट. दत्त जयंतीची रात्र अशासाठी खास की या रात्री मनातील जखमाही शांत होतात. ज्यांनी विश्वासघात पाहिला, दुःख पाहिलं, तुटलेली नाती पाहिली, त्यांचं मन शांत करण्याची ताकद या उपायात आहे. आपण अनेकदा लोकांना क्षमा करतो, पण मनातून विसरत नाही. दत्तगुरूंच्या समोर बसून म्हणा, गुरुदेव मी सोडून देते. ही 4 शब्दांची भावना मनातील भार हलका करते. असे म्हटल्यावर शरीर हलकं वाटतं, छातीवरील दडपण सुटतं. दत्तगुरूंचा प्रकाश मनावर मलमासारखा बसतो. कधीकधी आयुष्यात अडथळे का येतात माहितीये? काही जुन्या कर्मांचे गुंते असतात. आपल्याला दिसत नाहीत, पण ते जीवन रोखून धरतात. दत्तगुरू हे त्रिमूर्ती असल्याने ते कर्माचे बंधन तोडू शकतात. या उपायाच्या वेळी एकदा मनात म्हणा, दत्तगुरू माझ्यावरचे अदृश्य बंधन सुटू दे. ही प्रार्थना अत्यंत प्रभावी मानली जाते. अनेकांनी अनुभव सांगितला की अशक्य वाटणारी कामं पुढच्या काही दिवसात गती येऊ लागली. कारण ऊर्जा बदलली की नशीबही बदलतं. कधी गुरूंचा चमत्कार बाहेरून दिसत नाही, तो आतून सुरू होतो. आपल्यात एक शक्ती निर्माण होते. विचार स्वच्छ होतात, निर्णय शक्ती वाढते, भीती कमी होते. या उपायानंतर मनात निर्माण होणारी शांतता हीच खरी कृपा आहे. शांत मनातून जे निर्णय घेतले जातात ते आयुष्य उंचावतात. तुम्ही स्वतःच जाणवता, मला आता काहीतरी जमेना, पण आता मार्ग दिसतोय. हेच दत्तगुरूंचे चमत्कार. बदल बाहेर नाही, आधी तुमच्या मनात होतो. या उपायानंतर घरातील वातावरण हलकं, शांत आणि ऊर्जावान होतं. घरातील सदस्यांमध्ये अनाठायी वाद कमी होतात, राग कमी होतो आणि बोलण्यात प्रेम वाढतं. कधीकधी घरात एक अदृश्य तणाव असतो, कुठेतरी काहीतरी जड वाटतं. हा उपाय त्या ऊर्जा संतुलनाला शुद्ध करतो. दिवा, तुळस आणि मंत्र या तिन्हींच्या संगतीने घराचं वातावरण मंदिरासारखं होतं. ही बदललेली ऊर्जा तुमच्या कामातही भाग्य साथ देऊ लागते. हा उपाय केलेल्या हजारो भक्तांनी एक समान अनुभव सांगितला. नशीब अचानक उघडू लागतं. काही लोकांना हरवलेली संधी परत मिळाली, काहींचे अडकलेले पैसे सुटले, काहींचे नकारात्मक लोक दूर झाले, काहींना एक नवीन मार्ग दिसला जिथे ते आधी चालायलाही घाबरत होते. दत्त जयंतीची रात्र म्हणजे रिसेटचा क्षण. त्या रात्री दिलेला निश्चय, केलेला जप आणि शांत मन हे नशिबाला नव्या दारातून आत येऊ देतात. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.